माळशिरसच्या नागरिकांनी समांतर निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. त्या गावातल्या लोकांना कुठून कळलं की आपल्या गावातून जे मतदान झालंय ते आपल्याला हवं तसं झालेलं नाहीये. हे कसं कळलं? तर ईव्हीएम पद्धतीमध्ये सगळ्यात मोठा घोळ काय आहे? माळशिरसच्या नागरिकांनी समांतर निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. त्याला सरकारकडून विरोध झाला, अपेक्षित विरोध होता, आणि सरकारने तिथलं मतदान काही होऊ दिलं नाही. ही प्रक्रिया मी बघतोय. मी माळशिरसच्या नागरिकांचं कौतुकही केलं नाही आणि त्यांनी जो काय पवित्रा घेतला त्याला विरोधही केला नाही. परंतु त्याच्यावर विचार करत असताना एक मुद्दा लक्षात आला की ईव्हीएम पद्धतीला विरोध करण्यासाठी गोपनीयता, मताची गोपनीयता ह्या मुद्द्याचा वापर करता येऊ शकतो का? हा मुद्दा का डोक्यात आला? माळशिरसच्या लोकांना निवडणूक प्रक्रिया राबवावीशी का वाटली? तर त्या भागात, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल लागल्यानंतर आपल्या गावातून ज्या पद्धतीची आकडेवारी समोर आली मतदानाची, तर ती आपल्याला मान्य नाही आणि हे वेगळं काहीतरी झालेलं आहे. आमच्या गावातून असं मतदान होऊ शकत नाही असं त्या लोकांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी समांतर निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. आता हे त्या गावातल्या लोकांना कुठून कळलं की आपल्या गावातून जे मतदान झालंय ते आपल्याला हवं तसं झालेलं नाहीये. हे कसं कळलं? तर ईव्हीएम पद्धतीमध्ये सगळ्यात मोठा घोळ काय आहे की एक जो बूथ असतो तो साधारणपणे एखाद्या भागाचं रिप्रेझेंटेशन करत असतो. एखादा एरिया असतो, मोहल्ला असतो, त्याचं ते रिप्रेझेंटेशन एक बूथ करत असतो. लोकांना माहिती असतं की या बूथवरती साधारणपणे ह्या भागातली, ह्या एरियातली, ह्या क्षेत्रातली, ह्या गावातली, ह्या वाडीतली मतं तिथे येतात या बूथवरती. आणि एका बूथचं झालेलं मतदान हे जेव्हा ईव्हीएम मशीनमध्ये बंद होतं, तर त्यावेळेला 2 ईव्हीएम मशीन किंवा अनेक ईव्हीएम मशीनमधली मतं ही एकत्रित करून मोजण्याची शक्यता तिथून संपूर्णपणे संपुष्टात येते. पूर्वी बॅलेट पेपर जेव्हा होते तेव्हा एकदा त्या मतपेटीला असलेलं जे सील आहे ती काढण्याची प्रक्रिया झाली की सगळी अनेक मतपेट्यांमधली जी मतं आहेत ती एकत्र केली जायची, एकत्र ओतली जायची आणि त्यानंतर त्याशी वर खाली उपसून एकमेकात सरमिसळ केली जायची सगळ्या मतांची आणि मग त्याचे 25-25चे गठ्ठे करत ते मतमोजणी व्हायची आणि फार सिस्टमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मी पत्रकारितेमध्ये बॅलेट पेपरवरची निवडणूक कव्हरही केलेली आहे. बॅलेट पेपरवरची निवडणूक मी लढलेलो सुद्धा आहे. काय व्हायचं की टप्प्याटप्प्याने 1-2 तासांनी पत्रकार म्हणून आम्हाला आकडेवारी मिळायची, किती मतदान झालं, पुरुष किती, स्त्रिया किती, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिळायच्या. आणि निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर संध्याकाळी पुन्हा अधिकृत आकडा जो आम्हाला यायचा तो अगदी नेमका आकडा असायचा की किती टोटल मतदान झालं, कुठल्या झोनमध्ये किती झालं, संपूर्ण मतदारसंघात किती झालं, पुरुष किती होते, स्त्रिया किती होत्या, वगैरे वगैरे सगळी माहिती अगदी फार व्यवस्थित असायची.
आणि नंतर सुद्धा ह्या माहितीमध्ये बदल होत नव्हता. आता ईव्हीएम मशीन हा जणू का एक प्रकारचा कॅल्क्युलेटर आहे. बटन दाबलं की सगळी आकडेवारी तुम्हाला तिथे मिळते. परंतु तरी सुद्धा आकडेवारीमध्ये घोळ आहे. आधीचे आकडे, नंतरचे आकडे, अंतिम आकडे हे मॅच होत नाहीयेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल जो संशय आहे तो स्वाभाविक आहे. परंतु मुद्दा माझा महत्त्वाचा वेगळा आहे की जसं बॅलेट पेपरवरची मतं ही एकत्र ती मिसळली जायची आणि नंतर मतमोजणी व्हायची. त्याचा एक फायदा असा व्हायचा की नेमकं कुठल्या मोहल्ल्यातून किंवा कुठल्या भागातून कुठल्या उमेदवाराला किंवा कुठल्या पक्षाला लोकांनी मतं दिली आहेत हे उघड होत नव्हतं. जर मताची गोपनीयता, मतप्रक्रियेची गोपनीयता, मताधिकाराची गोपनीयता ही जर एका व्यक्तीशी सुद्धा निगडीत असेल तर ती व्यक्तींच्या समूहाशी कशी काय निगडीत नाहीये? जर व्यक्तीला मताच्या गोपनीयतेचा अधिकार आहे तर तो व्यक्तींच्या समूहाला सुद्धा तितकाच लागू असला पाहिजे. याचा अर्थ की केवळ एखाद्या व्यक्तीने कुठल्या उमेदवाराला किंवा कुठल्या राजकीय पक्षाला किंवा कोणालाही, संस्थेला, पॅनलला मत दिलेलं आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये उघड होता कामा नये आणि त्या व्यक्तीच्या मर्जीच्या विरोधात त्याला ते सांगायला भागही पाडता कामा नये असे आपले निवडणूक नियम सांगतात. 2021 मध्ये एका बूथ कॅप्चरिंगच्या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा जो मताच्या गोपनीयतेचा अधिकार आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय, त्याला अधोरेखित केलंय आणि ठामपणे सांगितलेलं आहे की तो मूलभूत अधिकार आहे आणि जो तुमचा अभिव्यक्तीचा अधिकार आहे त्याचाच तो एक भाग आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने, ज्याच्यामध्ये चंद्रचूड होते आणि शहा होते, ह्या दोघांचं खंडपीठ होतं आणि त्यांनी हा निकाल दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मतांची गोपनीयता, त्या खंडपीठाने असं म्हटलेलं आहे की जर मुक्त वातावरणामध्ये, चांगल्या निकोप मुक्त वातावरणामध्ये जर निवडणुका व्हायच्या असतील, तशा होऊ द्यायच्या असतील तर मतांची गोपनीयता ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जपली पाहिजे. असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर एक मुद्दा असा निर्माण होतो की जो व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार लागू आहे तो व्यक्तींच्या समूहाला लागू आहे की नाही, तो एका संपूर्ण गावाला मतांच्या गोपनीयतेचा अधिकार लागू आहे की नाही, तो एखाद्या शहराला, एखाद्या मोहल्ल्याला, एखाद्या क्षेत्राला, एखाद्या नगरला, एखाद्या झोपडपट्टीला, एखाद्या वस्तीला, एखाद्या इमारतीला किंवा एखाद्या कॉम्प्लेक्सला, इमारतीच्या संकुलाला तो गोपनीयतेचा अधिकार लागू होतो की नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे, मी कायद्याचा तज्ज्ञ नाही, परंतु मला तर्काने जे वाटतं की व्यक्तीला जो गोपनीयतेचा अधिकार लागू आहे तो व्यक्तींच्या समूहाला सुद्धा तो तसाच लागू असला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर वोट जिहादचा जो मुद्दा आला, हा वोट जिहादचा मुद्दा सुद्धा त्या मतांची गोपनीयता राखली न गेल्यामुळे पुढे आलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असतात, तर कुठल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराला किती किती मतं पडली आणि त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा प्रत्येक मोहल्ल्या आणि क्षेत्रांमधून, नगरांमधून, वस्त्यांमधून किती किती मतं पडली हे जर उघड होत असेल तर मतांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं ते उल्लंघन आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेच हा गोपनीयतेचा अधिकार अगदी ठामपणे मूलभूत अधिकार म्हणून मांडलेला असल्यामुळे ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं सुद्धा उल्लंघन आहे. हा मुद्दा घेऊन खरं म्हणजे ईव्हीएम पद्धतीला विरोध केला पाहिजे. कारण ईव्हीएम पद्धतीमध्ये तुम्हाला त्या मशीनची मिसळ करता येत नाही, सरमिसळ करता येत नाही, त्यातली मतं अशी खाली ओतता येत नाहीत किंवा दुसरा कुठलाही मार्ग असा डिजिटल पद्धतीमध्ये नाही आहे ज्याच्यामध्ये ती मतं एकत्र केली जातील आणि तसं एकत्र करण्याची प्रोव्हिजन जरी केली गेली किंवा काही तंत्रज्ञान वापरलं गेलं तरी संशयाचा जो मुद्दा आहे तो तसाच राहतो. आणि त्यामुळे जर खरोखर सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा असं वाटत असेल की मतांची गोपनीयता, मतप्रक्रियेची गोपनीयता, निवडणुकीमधल्या मताधिकाराची गोपनीयता जर अबाधित ठेवायची असेल, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन होऊ द्यायचं नसेल
तर EVM पद्धती ही ताबडतोब रद्द झाली पाहिजे आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवरच आली पाहिजे.